मी काय ऐका ना लग्न मार लग्न लावत्या किती मार काय बघितली सोयरीक तो? बापरे, चल टाळा लावून बसू आता. टाळा लावून मग? अगं आपलं घरी नाहीये, पण हे येड्यांचं काय सांगू शकतो. चल टाळा लावून ऐका ना पळतो आला आता तो निसटला. ए मामा जिकडे ना याला उचलून तू आणून बघ आता मामा. होय मामा. हो किती लांब आहे अजून? अजून होय हा हा जवळ आलाय आता. हा का? हा इथंच आहे. माझ्या जमन ना आता इथं. हा तो यार तू एकदम फिक्स जमान आता. पण मी काय म्हणतो तुला हा आईला तो कपडे तरी दुसरे घालून यायचे ना रे. मामा तुला माहित नाही वय हा सगळे असेच कपडे ते. आणि तसंच आलो तुझा फोन आला लगेच पळत पळत आलो की नाही मी स्टँडवर. अरे पण याला साबण निर्मा लावायचा जरा धुवून धावून तर काढायचं ना. हा आता माझ्या होणारी बायको धुईन ना सगळे कपडे बिपडे माही. हा ते खरंय म्हातार तो आहे बोल. हा पोरगी दिसायला भारी आहे का? अरे लय भारी आहे. आईला तिच्या सारखंच तुला आहे रे. तू 4 दिवस सुधरीन तुला माहिती का. हा का? हा लय भारी पोरगी. पण तिचा घटस्फोट झालेला बरं का. घटस्फोट झालाय? हा आणि मग पहिलं लग्न झालेलं होतं त्याचं, आता घटस्फोट झालेला आहे तिच्यावाला. बरं असू दे त्याला काय होतंय. हा पोरगी तर आहे ना, घटस्फोट काय ना. तसं बी तुला माहिती 100 पोरी बघितल्यात मी. मला कोणी पसंत केलंय का? नाही नाही अजिबात नाही. माझं आता- शिक्षण नाही, मी असं आडानी कशी काय असं ना. काय मामा हा. माझं स्वप्न आहे ना ते एकदा तरी माझं लग्न व्हावं. म्हणजे एकदाच होतंय हा, तेवढं बिगर लग्नाचं वर जाण्यापेक्षा कशी काय असं ना घेतं माझ्या पात्रात पाडून. नाही बरोबर आहे. तो आहे खरं आहे. हा नाही तर तसे भेटतच नाही तो. तू तरी आता किती बघशील माझ्यासाठी. हा हा आता हे शेवट वारीन घे आता. नाही एवढी शेवट मी तर कशी का असं ना मी घेतो लग्न करून. बिनधास्त. माझी बी इच्छा आहे ना काहीतरी. आहे ना बरोबर मला आहे बी भावना आहेत ना. आहेत भावना. मग कवर मी एकटा. समजून उगाच तुला सोयरी की पाहतोय का मी. हा नाही तू आहे म्हणून सगळं चाललंय माहिती का. चल हा निघायचं लगेच. मग जाऊ ना आता. लगेच तू मला बी गडबड झाली. आहे की नाही? असं कसं नाही. पोरगी चांगली रे मी पाहिली अशीच आहे. बेस्ट बाईक हा गुडगुडीत आहे. हा का? खायला प्यायला त्यांच्याकडे भरपूर आहे. हा, मग चालतंय. हा त्याच्यामुळे कशी पोरगी एकदम गुडगुडीत आहे भाऊ. गुडगुडीत असा ना नाही तर कशी असा. हा. मला काय मला फक्त लग्न करायचंय. एकदा लग्न झालं ना. अरे ना, मला कुठं चिटकतो तिथं आता थांब ना. लागल तो सुईला. हो. हा इकडे तिला सोडून मला धरायला लागला नाही, तुझं मला मला वाटलं माझं झालं काय लग्न. हा जोक नाही. अरे हिला तरी गाडीला काय झालंय. मला लग्न होतंय की नाही आज. नाही होईन हे काय झाले चालू. हा झाले ना. हा झाले चालू. चल बाई पाहुणे आता आले असतील. निम्या रस्त्यावर सरपंचाला सांगितले. सरपंच पण कशा आले नाहीत काय माहिती. वेळ आलाय. तुमचीच वाट बघत होते. काय अश्विनी पाहुणे यायचे ना. पाहुणे यायचे आहेत. मी फोन केला ना तुम्हाला सगळे. बसा बसा बर बसा. बर आलेत का जवळ आलेत. आले तर फोन बिन आता. झाला का. हो पांदीत आलेत. असं का. हा खालच्या पांदीत आलेत. काय हो तुझं चांगलं झालं बरं का. हम्म. आता बहिणीला तू तुझ्याकडे बोलून घेतलं नाही का. हो. घटस्फोट झाला तिचा. मला 2-3 वर्ष झाले काय. हम्म. काय तिचा नवरा पेचाना होता. काही बरंच काही झालं ना. भांडणं त्यांना रोज मारायचा. त्याच्यामुळेच झालं ना. कसं आहे तिचं पण जीवन आहे ना. तिला पण साथीची गरज आहे का नाही. करून बरोबर. टाकायचं लग्न. हा, काय त्याच्यामुळे आता करायचं. घटस्फोट झाला म्हणजे ती मोकळी झालेली तिला हा. करता येत. हा. बरोबर आहे की नाही. हो. बरं झालं. अरे आले पाहुणे. राम 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 या. बसा. बस काय कस काय झाला प्रवास. प्रवास एकदम मजेशीर झाला. मजेशीर झाला का? हा एकदम भारी. काय रे बारशे बा. हा काय भाषा आहे भाषा. आरशे बा. भाषे बा. भाषे बा मी ऐकलं आरशे बा. नाही नाही भाषे बा. मामा आहे होय. हा. बर त्याच्या ह्याचा भाऊ आहे मी सख्खा. हा बर बर बर. पोरगी आवडली मला. हा पोरगी आवडली. पोरगी आवडली. पोरगी ती नाही. पोरगी ती नाही. तिची बहीण आहे. हिची बहीण आहे ना. हिच्याकडे बोलून घेतलेली. मी गावचा सरपंच आहे. आणि त्यांचे आई वडील आहेत ना बाहेर कामाला आहे दुसरीकडे. ते म्हणले सरपंच एवढं बघा आता आम्हाला काही सुट्टी भेटाना. म्हणजे त्यांच्याकडे गडी माणूस नाही म्हणायचं. आहे ना वडील आहेत ना. पण ते बाहेर गावी नोकरीला आहेत ना. कामाला आहेत शेतीमध्ये. हा. बस ते ही मुलगी आहे. छान आहे. बरी आहे. बरं आहे. बरी आहे. बरे ना. मला काय म्हणायचं. हा बोला ना सरपंच. मुलाचे मामा आहेत ना तुम्ही. हाय आहे. आता विषय असा आहे की
म्हणजे माहिती तर सांगितलीच असेल ना हो, अगोदर. सांगितलं ना घटस्फोट वगैरे हा, झाला ते सांगितलं. सांगितलेलं आहे. घटस्फोट झाले याला सांगितलं ना मी तसं. त्याच्यामुळे काही विषय नाही. हो. तुम्ही हिने मला सांगितलंय कालच फोनवर की बॉय याचं हे झालेलं आहे म्हणजे बरं लग्नच नाही झालं याचं नाही. काय पण घरची परिस्थिती गरिबीची आता तिला म्हणजे एक साथीची गरज आहे बाकी काही नाही त्याच्यामुळं मग बरं होईल. नाही हा, परिस्थिती गरिबीचीच आहे ना जरा फक्त 3-4 एकर किती शेती आहे? 4 एकर आहे का एकुलता एकच आहे ना. हम्म. बर 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 पाहुणे काय विचारायचं विचारता तुम्हीच मुलीला. विचार मामा. नाही आता तूच विचार आता. मी कसं विचारू मला माहिती ना मला काही जमत नाही. मला 100 पुरी बघितले मग आता हे बी मोडायचं का? अहो पाहुणे हा मी ऐकतोय मुलगा कसं विचार तुम्हाला विचारावं लागेल आता काय विचारलं ते सगळं सांगितलेलं आहे ना आधीच. सांगितलं पण आता आता ते मुलाला माहिती पाहिजे हे पाहिजे हा. त्याच्या समोर विचारा ना विचारा ना मामा विचार ना तू. तिला पण नाव माहिती गाव विचारा. बाई तुझं नाव काय आहे? वैशाली वैशाली. बापाचं नाव? संजय मामाचं नाव? सुनील आडनाव? गोरे गोरे बरं आहे गोरी आहे ना. दिसायला बी गोरी. मी काय म्हणतो मामा हा पण ही मला झेपन का खाण्यापिण्याला? एक तर मी लोकांच्या वावरात कधी आपल्या वावरात करतो. हा काय नाही होऊन जाईल पुढं. किती लागत असं खायला बरं ते विचार बरं. जाऊ दे काय करायचं पुढं थोडं जाऊ दे म्हणजे कसं मला तर आणायचं ना किराणा अरे एक खटी आणायचा किराणा महिन्याचा. महिन्याचं एखादी एखादं पोत घ्यायचं धान्याचं. किती काय झालं. पाहुणे हो काय चाललंय तुमचं धान्याचं आहे काय? काय नाही ते काय? आता सगळं करावं लागेल ना आता मला सवय नाही ना या गोष्टींची. संसार आता इथून पुढे संसार करावा लागेल. हा संसार करावा लागेल त्याचे विचार हा मी म्हणते धान्याचं काय? आहे म्हटलं धान्य लगेच हा. गिरणी, लगेच पिठण लगेच सगळं तयारीच का. मग आता बर बर खायला लागत असेल ना तिला हा. जास्त. जास्त नाही तेवढंच पण हा जेवढं जास्त? आपण खातो तेवढं जास्त कसं काय काही पोटापेक्षा कोण जास्त काही नाही नाही जरा जास्त आहे म्हणून म्हणलं नाही का. अरे कसं आहे ती ते अंग काठी अशी दोरी दुहेरी हाडाची ती पहिल्यापासूनच. हा पाहुणं जायचं खायचं काढायला लागलं नाही मी कसं- हा? मग काम एवढं नसतं ना मला. म्हणजे मी लोकांकडे बी जातो ना कामाला. हा पगार पुरला पाहिजे माझा. घरची शेती होऊन दुसरीकडे हा. जातात. चालेल. अहो तुम्ही इथंच खायचं काढायला लागलं माझ्या बहिणीला सांभाळणार आहे काय नाही नाही, सांभाळणार आहे मी. सांभाळायचं. सांभाळेन मी उपाशी राहीन हा पण तुमचा भाचा आहे ना? हा हा नाही मला लग्न करायचं मी उपाशी राहीन पण तिचं पोट भरेन मी. तू तर कशाला उपाशी राहशील बाबा? माझं डोकं खराब झालं. तुम्ही सांगा बरं आता इथंच खायची काढायला लागला पुढं कसं करणार आहे? आणि अवघडच आहे बरं का तसं. नाही तिचा अगोदर तर एक घटस्फोट झालेला आहे सर्व ती एक तर दुःखी गोष्टी. आहे. हा आणि तुम्ही आणखी दुःखी करायला लागले नाही, हा? याच्यावर- आणि विषय म्हणजे ते बाप तिने म्हटलं की बाबा तिला सांगितलं होतं आईवडील हिने मला सगळं फोनवर सांगितलंय की बाबा शेतकरी गरीब आहे असं असं. ते म्हणले चालेल काय मला फक्त आता जोडीदाराची गरज आहे काय. आणि तिने तुला म्हणजे आता जे आहे ते बरं आहे तरी पसंत करायला तयार आहे म्हणजे कसं असतं. आणि तरी तुझं ते अवघडच काम दिसतंय नाही, बाबा. तसं नाही सरपंच साहेब. अश्विनी हा कसं करायचं कसं म्हणजे आता बघा ना आता तुम्हीच बघा ते हिथंच बोलायला लागलेत पुढं कशी करणार आहे? आहे की नाही मला अनुभव नाही या गोष्टींचा. नाही जमायचं. अनुभव? नाही असं जमायचं. नका करू. हा? अहो, मी 100 पुरी बघितल्या बरोबर की हा बरोबर नाही बोलणार नाही काढणार तिचा काय पहिला पैसे. नवरा दारू पेत होता बायांचा नाद होता त्याच्यामुळे आम्ही 6 महिन्यात माघारी घेऊन घटस्फोट घेतलाय. 6 महिनेच होते नवऱ्यापाशी काय मला तसं कसं- तिचं वय नाही काय नाही. तुम्ही इथं खाया प्यायचं काढायचं असेल ना तरी तुमचं आमचं काही जमणार नाही नाही. नाही, चुकलं माझ्याकडून. अरे हिचं खूप चांगलं आहे त्याच्यामुळे हिला सांभाळायला सक्षम आहे. काय त्याला काय लगे हे होतंय हा पण ते खायचं प्यायचं अजून चोरी काय मी नाही काय तर म्हणतो, खायचं चुकलं माझ्याकडून. ते बोल सर रे. इथून पुढे नाही सरपंच. करणार असं. नको मला नाही करायचं लग्न. काय मला हे असं काय करताय? मग ते नाही, कोरड चांगलं आहे. पडली ना, कोरड पडली मला खरंच आवडलं मनापासून तुम्ही. इथून पुढे नाही काढणार काय असं काही. पण ते मला आलतं मला अनुभव नाही ना या गोष्टींचा. अनुभव नाही मग आता कोणकोणत्या सगळे अनुभव शिकतच राहायचे का अहो त्याच्या सरपंच साहेब त्याला त्याला हालचाल आहे पण हिचं नुकसान होईल ना. 40च्या घरात गेलं लग्न नाही वास्तविक हा? पाहता त्याचा अवतार बघितला का अहो कपडे धुवायला कोण नाही त्याचं काय नाही राव. त्याचा अवतार पाहिला का मग आता हिचे तसेच व्हायला बसायचे बसले. नाही साबण आहे तर सोडा नाही सोडा आहे तर साबण नाही थोड्या दिवसात त्याच्यापेक्षा बारीक व्हायला बसले. नाही नाही अरे नाही जमायचं त्याच्या बापाने आहे ना तिच्या बापाने माझ्यावर जबाबदारी सोडली म्हणून मी आलेलो आहे. हा. तरी पण मीच सांगतो नाही जमायचं नाही नाही. एकदा देऊन बघा. शितावून भाताची परीक्षा होती बरं, तुम्ही बघा इथंच म्हणजे. मी काय बाहुली बिवली आहे काय देऊन बघा मग तुला जवळ आवडन त्यावर तू ठेवणार आणि नंतर रिटर्न करणार. मी बाहुली आहे का? नाही नाही खेळ नाही का मी? किराणा दुकानातला मालिक हा? नाही, नवरी होशील ना आता माझी.
मामा तू काय बोलला देऊन बघा म्हणजे लग्न लावून बघा. बघा म्हणजे काय लग्न म्हणजे लावून जवळ तुझं मन आहे तेव्हा ठेवणार आणि मग परत मला हाकलून देणार का? नाही तसं नाही करणार. नाही मला लग्नच नाही करायचं. हे असं असं तर मला लग्न नाही करायचं. मामा काहीतरी करणार मला तशी लग्न मी तुझ्याकडे करायचं. पहिल्यापासून राहिली का नाही? राहा काय विषय नाही मी एक काम कर, जाऊ द्या हो, तो बोळसर आहे, त्याला काय येत नाही हो. ते बघा ती बोलून गेला तो. अरे ती एक तर दुःखी त्या भळ्याला सांभाळायला देतात काय? दुसरं बघा कुठं कोणतं घर त्याला काकाला घेऊन मिरवायला लागल. मला नाव ठेवीन काय करून दिलं म्हणून. जाऊ नाही तुम्ही आधीच खायचं बरं ऐकलं. मग तेच ना मी धान्याचं पोतन हे ते काय झालं असणार आहे. मी सगळं तुझी तब्येत बघून त्याला वाटलं हे आपल्याला जपान का. बरोबर हा, माझ्या लक्षात आलंय ती. हा. हा. म्हणून लगेच धान्याचं पोतन फक्त ती एक चपाती त्याला खाते बोलून दाखवलाय पगार एवढा एवढा. खावा दे ना एक चपाती. एकच चपाती खाते ना एवढाच भात खाते. तू 2 चपात्या खात असशील मला तोंड खवळायला लावू नको. पाहुण्या म्हणून इज्जत देते मी. 4 खातो 4. हा मग 4 बघितलं का ते अंगठी शरीर आहे म्हणजे दोरी हा, दोरी हाडाचं. ते खाद्य काढायला नको होतं ना. तुम्ही आले कशाला चोरी केला. नाव गाव हे विचारायचं बाई हे काय ते काय आणि काय बोलायचं बाजूला जाऊन बोलायचं. हा चला उठा. नाही मग चोरी. तुमचं कसं आहे खात बोकडाची आणि कला लाकडाची. चला उठा. ऐका काय ना नाही लागले यांचे काही. मी काय काय ते काढायला लागले. ऐका ना मग ते काय मामा मामा इथं कुठे मारितो मला. इथं कुठे मारितो. हा तुला काही गरज होती का? आमच्या दारात अरे मामा आहे ना तुम्ही कोण मारित त्याला काय झालं तू बोलला ना मध्येच. काय मला काय कळत बोलायचं. बित्त ना. इथं भांडण नाही करायची. आमच्यात नका भांडण हा, करू. यांच्या दारात नका भांडण करू. तुम्ही जा जा. तुला सुट्टी तर भांडण नाही करायचं. हे काय पडलं? ती टोपी पडली कमाले बा. बापरे हा काय रे, ते त्याला मार खुशाल. नाही नाही. नाही बरं नाही झालं भाऊ. वेड्याच्या नाही लागलो आपण आहे की नाही. मग काय तर हा ते हानीच चाललाय त्याला. हे बघा, ते आपलं बरं हाणतंय. बोळसर होत ती. तुझं वाटोळ झालं असतं मी लगेच खरंच ओळखून झालं घेतलं. असतं. ते आताच खायचं काढायला लागलंय तुझं. पाणी पिताना कसं पाणी पित होत कसं गटा गटा हा, गच्चाळ ते आवाज ऐकला गड्या बरोबर आहे. ए यार ते परत आले पळत. अरे दरवाजाला अहो, तुम्ही सरपंच साहेब जाऊ मी नका. काय म्हणतो हा. नाही कोण काय चुकला माकला असेल माफ करा. घ्या ना तेवढी परी. काय नाही काय अहो, करतो ना कशी काय ना मी सांभाळतो ना. जमायचं नाही. तू जाणार आहे का नाही सोयनी. अहो, मला अरे मग मामा हे काय? काय बोलता? अरे चाल ना. मामा द्या. मला गाडी इकडे चालू कर. चल. अयो मामा पोरगी तुम्हाला लग्न अहो, करायचं तुम्ही मामा. इथं मारहाण करू नका हो. मला मारू द्या किती मारू द्या मी लग्न करणार ते सगळं. शपथ. मी मार खाईन. नाही मी मार खाईन. अरे मामा असं कशाला बोलला? मला दुसरं खरंच आहे, पोरीला कसं तुम्ही कॉल सरपंच करताय? साहेब थांबा इथं जाऊ नका. नाही मी थांबतो तासभर थांबतो. येड्याची जत्रा. हा मग काय हा अवघडच काय आहे भाऊ? मी काय ऐका ना मार द्या ना लग्न लावून. तू मार. अयो अयो तू मार मला लग्न लावून द्या. अयो तुम्ही किती मार. अयो अयो घ्या ना तेवढी पोरगी. अयो काय गे काय बघितली सोयरीक तू. बापरे चल टाळा लावून बसू आता. टाळा लावून मग अगं आपलं घरी नाहीये. पण हे येड्यांचं काय सांगू शकतो. चल टाळा लावून ऐका ना पळतो आला आता तो निसटला. ए मामा जिकडे आहे ना ज्याला उचलून तू आणून बघ आता मामा. माझं ऐकून घ्या ना. माझं ऐकून घ्या. मी तसंच मारत बिगर लागणार. बिगर लग्नच आहे. बिगर लग्नच आहे. याला दांड आणून ठेव रे. त्यांच्याकडे बघतेस आता या आता मला. या परत होतं. गेले बरं का आता. गेलो मी भिले की सरपंच साहेब अरे काय अवघड काय नाही. माझ्या नवऱ्याला फोन करू का. ए चांगली स्टोरी बघ तुला कशाला फोन करते. चालतंय. दम लागला हो मला. हा? गेले आता गेले ते काय गाडी काय बस बाई शिनत झाला उडो केला. काय बस माहित कसे येडे गबाळे ते. जमीनच हल्ली एवढं गबाळ कुठून आलं. ए तुला चांगली स्टोरी बघा मी हा. काय काळजी नको करू. हा अशी नका बघू. 6 महिने लागू द्या पण चांगली सोयरी चांगली स्टोरी बघतो. जा चहा करा उठ. बर बसा हा. मी लगेच चहा करते. हा मी यावरती ये